नमस्कार, मी स्वाती. पुन्हा एकदा अगदी मनापासून तुमचं स्वागत करत आहे आपल्या या चॅनलवर. तर आज मी दाखवणार आहे आपल्या घरातल्या प्रत्येक मेंबरचा आवडता कॉर्नर म्हणजे किचन घर. आता जर तुमच्यापैकी कोणी बंगलोरला राहत असेल तर त्यांना माहिती आहे, इथल्या बऱ्याच लोकांनी अशी छोटी-छोटी अपार्टमेंट बांधली आहेत आणि ती रेंटवर दिली आहेत. सो पी-जीसाठी वगैरे हा छान ऑप्शन आहे. छोटी-छोटी अशी अपार्टमेंट आहेत. त्यातलंच माझंसुद्धा हे छोटं अपार्टमेंट 1 BHK असं आहे आणि हे छोटंसं माझं किचन घर आहे. तर सेमी मॉड्युलर आहे. ट्रॉल्या त्यांनी करून दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे खूप जास्त आम्हाला मदत झाली आहे सगळी भांडी व्यवस्थित अशी अरेंज करण्यासाठी. आमचं हे घर रेंटवर असल्यामुळे जेवढं कमी सामान आम्हाला घेता येईल तेवढं आम्ही कमी सामान घेतलं आहे, जेणेकरून परत शिफ्टिंगच्या वेळेस सामानांची अजिबात अवस्था नको व्हायला या कारणाने. किचनच्या सुरुवातीलाच मी कॅलेंडर हँग केलं आहे आपला जो स्विच बोर्ड आहे त्याला, जेणेकरून त्याच्यासाठी वेगळा खिळा असा ठोकायला नाही लागला पाहिजे. आणि भाज्या देखील मी जेवढ्या लागणार आहेत 1 ते 2 दिवसासाठी तेवढ्याच आणते, जेणेकरून भाज्या पण खराब होणार नाही आणि फ्रेश भाज्या आपल्याला खाता येईल. सो हे असं किचन काउंटर आहे. एल शेपमध्ये आहेत. ज्या पण गोष्टी जेवण बनवताना हँडी लागतात त्या सगळ्या गोष्टी मी अशा किचन काउंटरवर ठेवलेल्या आहेत, जेणेकरून याची वेगळी जागा अशी ट्रॉलीमध्ये वगैरे नको लागायला. सो जे दुसरी भांडी आहे ती व्यवस्थित अशा ट्रॉलीमध्ये अरेंज करता येतील. तर बघा असं एल शेपमधलं किचन आहे. आता किचन काउंटरला सगळ्यात सुरुवातीला मी ज्या गोष्टी नेहमी हँडी लागतात त्या ठेवलेल्या आहेत. जसं की तूप, मध, तेल. हा वुडनचा रॅक आहे. तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये वगैरे बघितलं असेल. छोटासा असा खूप छान मिशोवर भेटला म्हणून मी पण घेतला. बऱ्यापैकी वस्तू याच्यामध्ये ठेवता येतात. आता छोट्या बाउलमध्ये मी तूप काढून ठेवलेलं आहे, जेणेकरून सारखं मोठ्या बर्नीला ओपन करायला नको. एका छोट्या डब्यामध्ये ओवा ठेवला आहे, जे सारखं आपल्याला जेवणामध्ये वगैरे टाकताना लागतं. आणि मिठाची बरणी आहे, ती त्याच्यावरच नेहमी असते. किचनला छोटीशी अशी खिडकी आहे. या खिडकीच्या कट्ट्यावर मी मुखवास ठेवलेला आहे, जेणेकरून जेवण झाल्यानंतर आपलं लक्ष पण त्याच्यावर जाईल आणि ते खाता येईल. त्याच्या बाजूला 2 छोटी बाउल ठेवली आहेत. ती फक्त स्वीट खाण्यासाठी उपयोगाला येतात, जेणेकरून कमी प्रमाणामध्ये स्वीट आपल्या पोटामध्ये जावं. त्याच्या मागचा हा उद्देश होता. म्हणून अशी छोटीशीच मी बाउल ठेवलेली आहे. आणि ही वाटी आहे, याच्यामध्ये तेल काढून ठेवलेलं आहे, जेणेकरून चपाती करताना या वाटीमधून तेल वापरता येईल. ही किटली आहे. किटलीच्या मागे चॉपिंग बोर्ड ठेवलेला आहे. हे कांद्या बटाट्याचं रॅक आहे. कांदे बटाटेबरोबर मी लसूण आणि अद्रक देखील इथेच ठेवते. बाजूला आपला खलबत्ता ठेवला आहे आणि ही छोटी छोटी बॉक्स आहेत. आपले डबे जर समजा टिफिनमध्ये काही द्यायचं असेल, लोणचं, वडी वगैरे, तर या डब्यांचा छान उपयोग होतो. वर पोलपाट ठेवले. आता रात्रीच्या जेवणासाठी छोले बनवायचे होते म्हणून ते मी भिजत ठेवलेत. तर अशा ज्या गोष्टी रोज लागतात त्याच गोष्टी मी फक्त किचन काउंटरला ठेवल्यात. आणि मोठी परत मी नळावर ठेवलेली आहे, कारण की त्याला कुठे वेगळी जागा नव्हती. सो मी अशी अरेंज करून ठेवलेली आहे. आता हे छोटं फर्निचर त्यांनी बनवलं आहे, त्याच्यामुळे खरंच खूप जास्त फायदा झाला आहे. कारण की ज्या पण डाळी वगैरे आहेत, ज्या रोज बनवाव्या लागतात, त्या मी इथे अरेंज करून ठेवलेल्या आहेत. तर हा मसाल्याचा डब्बा आहे. तुम्हाला माहिती आहे जेवण बनवताना आपण खरंच खूप घाईत असतो, गडबडीमध्ये असतो. तर वन हँडीमध्ये सगळे मसाले आपल्याला भेटावेत, त्याच्यासाठी हा गोल डब्बा बनवून ठेवला आहे, जेणेकरून एकाच वेळी जेवढे पण गरम मसाले, खडे मसाले आपल्याला लागतील ते व्यवस्थित घेता येतील. तर हा डब्बा डीमार्टमधून घेतलेला आहे. खरंच खूप जास्त उपयोगाला येतो. आणि बाकीच्या डब्यांमध्ये ज्या आपल्याला डाळी वगैरे लागतात त्या सगळ्या ठेवल्यात. ज्या डाळी सतत लागतात त्या पुढे ठेवल्यात आणि ज्या कधीतरी करायच्या त्या मागे ठेवल्यात. आणि ह्या छोट्या डब्यांमध्ये पण डाळी, कडधान्य, जे पण गूळ, लाल तिखट, डाळ्या वगैरे जे पण लागणार आहे ते सगळं अरेंज करून ठेवलं आहे. तर बघा व्यवस्थित असं अरेंज करून ठेवल्यामुळे जेवण बनवताना अजिबात गडबड होत नाही, गोंधळ होत नाही. आता हे छोटंसं रॅक छान त्यांनी करून दिलं आहे, त्याच्यामुळे खरंच खूप मदत झाली आहे. आता जे वॉश बेसिन आहे त्याच्या खाली जो कप्पा आहे त्यामध्ये सर्व्हर डिटर्जंटचं सामान आणि जी भांडी रोज उपयोगाला येत नाही अशी भांडी मी अरेंज करून ठेवली आहे. आणि त्याच्यावर व्यवस्थित असं कवर करून ठेवलं आहे, म्हणजे जास्त धूळ वगैरे नको बसायला. तर सगळी काचेची भांडी वरच्या कप्प्यामध्ये ठेवली आहेत, म्हणजे ही कधीतरी वापरायला येतात. आणि खाली सगळं डिटर्जंट असं मी ठेवलं आहे लादीवर, कारण की याच्यासाठी परत आता वेगळा बॉक्स घ्या, म्हणजे प्लॅस्टिक ऑलरेडी घरामध्ये आहेच आणि अजून प्लॅस्टिकची भर नको पडायला, म्हणून थोडंसं अवॉइड केलं आहे. आता त्याच्या बाजूलाच
3 असे ड्रॉवर आहेत. आता या ड्रॉवरमध्ये कसं अरेंज केलं आहे सामान ते दाखवते. पहिल्या ड्रॉवरमध्ये सगळे चमचे, स्मॅशर, तडका पॅन, ग्लास असं ठेवलं आहे. आता हा जो पहिला कप्पा आहे त्याच्यामध्ये तडका पॅन आणि ही छोटी देवाची भांडी ठेवली आहेत, जेणेकरून त्याला आपला नॉनव्हेजचा वगैरे हात पण नको लागायला आणि ही भांडी फक्त देवासाठीच वापरली जावीत. तर ह्या छोट्या छोट्या वाट्या आणि ही ग्लास ठेवलेला आहे. त्याच्या बाजूच्या कप्प्यामध्ये आपले रोजची जी ग्लास लागतात ती ठेवली आहेत. हे आपल्या भाजी बनवताना जे पण स्क्वीझर, चमचे वगैरे आहेत ते ठेवलं आहे आणि ही छोटी छोटी चमचे एका साईडला ठेवलेत. हे 2 छोटे छोटे डबे आहेत, जेणेकरून लोणचं वगैरे असं लिक्विड काही जर टिफिनमध्ये द्यायचं असेल तर ते देता येईल. आता या दुसऱ्या कप्प्यामध्ये आपला मसाल्याचा डब्बा आहे गोल आणि छोट्या छोट्या वाट्या ठेवल्यात, मिक्सरचं भांडं आणि आपली खोबऱ्याची किसणी, हा टिफिन ठेवला आहे आणि या प्लेटी आणि वाट्या आहेत. सगळ्या एकात एक अशा ठेवल्यात, जेणेकरून जास्त प्रमाणात इथं भांडी आपली बसली आहेत. आता सगळ्यात खाली हा मोठा कप्पा आहे. याच्यामध्ये सगळी मोठी ताटं आहेत, ज्याच्यामध्ये आपण जेवतो अशी सगळी ताटं ठेवली आहेत. तवा आणि पॅनचं झाकण, आपलं फुलके बनवण्याचं जे भांडं आहे ते, छोट्या प्लेटी. आता ह्या 2 प्लास्टिकच्या प्लेटी याच्यासाठी आहेत, जेणेकरून जेवण बनवताना जर काही खरकटं वगैरे निघतं, कांदा कापताना ज्या साली वगैरे निघतात तर याच्यामध्ये त्या ठेवाव्यात, म्हणजे किचनवर कसल्याही प्रकारची घाण वगैरे होणार नाही. तर या प्लेटी याच्यासाठी आहेत. आता सगळी जेवढी भांडी ह्याच्यामध्ये बसतील, प्लेटी मोठ्या आकाराच्या, त्या सर्व याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. आता साईडला जो कप्पा आहे याच्यामध्ये सगळी प्लॅस्टिकचे डबे आहेत. याच्यामधल्या जो आपला किराणा आहे, जो नेहमी आपल्याला लागतो, एक्स्ट्रा जो किराणा आहे ना तो सगळा स्टोअर करून ठेवलेला आहे. या आपल्या चाळणी आहेत, गहू चाळायची आणि पीठ चाळायची. तर असं सिलेंडरवर ठेवलं आहे. हा आपला बेसन पिठाचा डब्बा आहे स्टीलचा आणि बाकी जी पण डबे आहेत ना याच्यामध्ये पिठं, तांदूळ, बिर्याणीचा राईस वेगळा, नेहमी जो राईस बनवतो तो वेगळा असं ठेवलेला आहे. हा छोटा डबा पिठाचा डबा आहे, जेणेकरून चपाती बनवताना मोठ्या डब्यामध्ये सारखा हात नको घालायला लागावा, त्याच्यासाठी असं छोट्या भांड्यामध्ये डब्यामध्ये असं पीठ काढून ठेवलं आहे आणि जे एक्स्ट्रा किराणा आहे तो पण असं साईडला ठेवला आहे. आता हा शेवटचा कप्पा, याच्यामध्ये सगळ्यात खालच्या साईडला मी मिक्सरचं भांडं आणि आपले टोप, कुकर, पॅन जे पण जेवणासाठी आपल्याला बनवताना लागतं ना ते सगळं सामान याच्यामध्ये ठेवलं आहे. आणि वरच्या कप्प्यामध्ये अतिशय थोडे थोडे छोटे आपले जे सामान राहतात, आपण कितीही डब्यांमध्ये ठेवलं तरी पण थोडं थोडं सामान हे आपलं एक्स्ट्राचं राहून जातं, ते सामान ह्या वरच्या कप्प्यात ठेवलं आहे. तर थोडंसं मेसी होतं म्हणून तुम्हाला नाही दाखवलं. एका साईडला जो स्विच बोर्ड आहे तिथं मी असं ॲप्रन हँग करून ठेवलं आहे, तर त्याच्यासाठी पण वेगळं असं काही मी खिळा वगैरे ठोकलेला नाही आहे. तर बघा असं हे किचन आहे. तुम्हाला हे किचन कसं वाटलं? जर तुम्हाला काही उणिवा वाटत असतील किंवा तुमचे काही फीडबॅक असतील याच्याबद्दल तर प्लीज मला कमेंट करून नक्की कळवा. पहिल्यांदा जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका हां. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याच्यासाठी खरंच तुमचे मनापासून खूप 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 जास्त आभार. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका हां. बाय.